नमस्कार, एकमत डिजिटलमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। खरं तर लातूरला नेमकं झालंय काय? लातूरला हे गुन्हेगारीचं लागलेलं ग्रहण कधी संपणार आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून जर पाहिलं तर लातूरमध्ये वाढती गुन्हेगारी जी आहे ते मोठ्या प्रमाणात त्या गुन्हेगारीची वाढ होताना दिसत आहे। गेल्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर आपण एका क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये वाद निर्माण झाला आणि एका गटाने दुसऱ्या गटातल्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला केला आणि त्यामध्ये विद्यार्थी जखमी होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या रात्रीच्या अगोदर शहरातल्या वैभवनगर एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी उच्चभ्रू वस्ती आहे, प्रतिष्ठित लोक जे आहेत त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी काही टोळके जे आहेत ते या परिसरामध्ये फिरत आहेत। गेल्या आठवड्यामध्ये रस्त्यानं कोयते घेऊन फिरणारे जे लोक आहेत, जे टोळके आहेत, ते एका CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते आणि तिथले लोकांनी ज्यावेळी शिवाजीनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायकच होतं। कारण पोलीस त्या ठिकाणी असं म्हटले की गुन्हा घडलेलाच नाही तर आम्ही काय करणार। आणि आज म्हणजे काल रात्रीची परिस्थिती सुद्धा नेमकी तशीच होती। काल रात्री सुद्धा 3 ते 3:30च्या दरम्यानमध्ये जर पाहिलं तर वैभवनगरमध्ये 10 ते 15 जणांचे टोळकं असावं आणि त्यांनी साधारण हातामध्ये काही रॉड असतील, काही लाकडी दांडुके असतील, त्याचबरोबर त्यांनी बाहेरून पिशव्यामध्ये आणि पोत्यांमध्ये जे आहे ते दगड आणि विटा घेऊन आले होते। कशासाठी आणले होते हे विटा आणि दगड जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी रस्त्यावरनं जाताना त्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज करत, आरडाओरडा करत, गोंधळ घालत, अक्षरशः रात्री 3:30च्या वेळी रात्री सगळे लोक शांत झोपलेले आहेत आणि त्यावेळी हे टोळकं जे आहे ते गोंधळ घालत जे आहे ते या वैभवनगरमध्ये प्रवेश करतो आणि तिथून जे आहे ते रस्त्यावर दिसणारे वाहन आहेत त्यांची तोडफोड केली जाते। रस्त्यावर जे काही घरं आहेत समजा त्यांच्या ज्या काचा आहेत त्यासुद्धा काचा त्या ठिकाणी फोडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। आणि या सर्व परिस्थितीमधून जर पाहिलं तर या वैभवनगरमध्ये जे आहे ते आता भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। एकीकडं पोलीस स्वतःची पाठ थोपटून जरी घेत असले की आम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलं, आम्ही नाकाबंदी करतोय, आम्ही आरोपींना तात्काळ अटक करतोय किंवा आरोपींची आम्ही धिंड काढतोय, मात्र हे सगळं करत असताना पोलिसांना लातूर शहरामधली ही गुन्हेगारी रोखण्यासाठी हे येत असलेलं अपयश जे आहे ते सगळ्यांना जे आहे ते समोर येत आहे। आणि त्यामुळं पोलीस कुठंतरी हे गुन्हेगारी रोखण्यासाठी जे अपयशी पडलेत असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण शहरामध्ये दिवसेंदिवस दरोडा, खून अशा घटना ज्या आहेत आता किरकोळ झाल्यासारख्या झालेल्या आहेत। कारण एक दिवसाआड अशा घटना ज्या आहेत ते वारंवार घडताना पाहायला मिळतात आणि पोलिसांचा वर्धस्त कुठंतरी, पोलिसांचा वचक कुठंतरी यावरती पाहायला मिळत नाही। त्यामुळं शहरामध्ये ज्या या घटना आहेत या दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यामुळं आता जी कालची वैभवनगरमधली ही जी घटना घडलेली आहे या घटनेचं CCTV फुटेजनुसार पोलीस जे आहेत या आरोपींचा शोध घेणार का आणि त्या आरोपींना तात्काळ पोलीस अटक करून यासुद्धा आरोपींची धिंड काढणार का आणि लातूर शहरामधली वाढती ही गुन्हेगारी जी आहेत हे रोखणार का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे। कारण लातूर हे एकेकाळी शांतताप्रिय शहर होतं। लातूरची संस्कृती ही शांततेची जपवणूक करणारी संस्कृती होती। त्या संस्कृतीला आता कुठंतरी वेगळं वळण होताना पाहायला मिळते। राज्यामध्ये जर आपण पाहिलं शिक्षणाचा लातूर पॅटर्न म्हणून ज्यावेळेस आपण समोर येतो, मात्र याच लातूर पॅटर्नमध्ये आता ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी इथलं पोलीस प्रशासन जे आहे कुठंतरी हतबल होताना आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळते। आणि त्यामुळं या शहरामध्ये गुंडगिरी करणारे किंवा दहशत निर्माण करणारे ही जी टोळक्याची गँग आहे, कोयता गँग जी म्हणता आपण, तर त्या गँगला पोलीस आवर घालणार का आणि त्यांच्या मुसक्यावळून या शहरामधली दहशत कायमची बंद करणार का हा सुद्धा नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळं नेमकं या पुढच्या काळामध्ये पोलीस यावरती काय करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला या लातूरच्या सुरक्षिततेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।